नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी साक्षी साबळे आपलं सर्वांचं ऑनली फौजी या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करते. तर चला पाहूया आपण 2025 मध्ये निघलेल्या CISF कॉन्स्टेबल भरतीविषयी. या भरतीचे ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आहे 5/3/2025 आणि शेवटची तारीख आहे 3/4/2025. तर टोटल आपल्याला 1 महिन्याचा वेळ भेटलेला आहे, तरी आपण फॉर्म भरू शकतो. दुसरा मुद्दा म्हणजे या भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात, तर मेल अँड फिमेल हे दोन्ही अर्ज करू शकतात. सॅलरीचा विचार जर केला तर लेवल 3 म्हणजेच 21,700 ते 69,100 तुम्हाला बेसिक पे भेटणार आहे. वॅकन्सीचा जर विचार केला तर 1161 वॅकन्सी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये पोस्टनुसार तुम्हाला जागा बघायला भेटतील. तर हे बघा, तुम्ही इथं बघू शकतात कुकच्या आसन, बार्बरच्या आसन, इथे स्वीपरच्या असत्या किंवा माली, वेटर, हे सर्व जागा आपल्याला बघायला भेटतात. तर कुकचं जर पाहिलं तर मेलसाठी 400 जागा आहेत आणि फिमेलसाठी 44 जागा आहेत. तर पोस्टनुसार जर पाहिलं तर सर्वात जास्त म्हणजेच कुकमध्ये जागा आहेत. इथं तुम्ही कास्टनुसार बघू शकतात, हे मेलचं आहे. तर कास्टनुसार तुम्ही तुमच्या जागा बघू शकतात. फिमेलसाठी पण जागा बघू शकता तुम्ही. एक सर्व्हिसमॅनचा जर विचार केला तर 113 पदे तुम्हाला आहे. ते पण याच्यामध्ये सगळ्यात मोठी आनंदाची एक बातमी आहे की UR EWS अँड एक्स सर्व्हिसमॅनसाठी तुम्हाला फक्त 35% पास केले जाईल आणि SC ST OBC यांच्यासाठी फक्त 33% पासिंग ठेवण्यात आलेली आहे. टोटल 100 मार्काचा पेपर असेल, 100 प्रश्न असेल, 25-25चा तुमचा सेट आहे. तर आपण इथं बघू शकतो, तिथं स्पष्टपणे लिहिलेलं आहे त्यांनी. एज लिमिटचा जर विचार केला तर तुमचं कमीत कमी 18 वर्ष असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त 23 वर्ष असलं पाहिजे. इथं कास्टनुसार तुम्हाला काही बेनिफिट भेटणार आहे, जसं शेड्यूल कास्टला 5 वर्षाचा आहे, एक्स सर्व्हिसमॅनला 3 वर्षाचा आहे आणि बाकीच्या सर्व कास्टला 3 वर्षाचं तुम्हाला इथे बेनिफिट भेटणार आहे. फिजिकलचा जर विचार केला तर मेल कॅन्डिडेटसाठी UR SC EWS अँड OBCसाठी 170 तुम्हाला हाईट लागणार आहे आणि चेस्टचा जर विचार केला तर UR SC EWS अँड OBCसाठी तुम्हाला 80 सेंटीमीटर चेस्ट लागणार आहे आणि 5 सेंटीमीटर फुगून म्हणजेच टोटल 85 सेंटीमीटर तुम्हाला चेस्ट लागणार आहे. फिमेलचा जर विचार केला तर UR SC EWS अँड OBCसाठी 157 सेंटीमीटर तुम्हाला हाईट लागणार आहे. फिजिकल जर बघितलं तर मेल कॅन्डिडेटसाठी 1600 मीटर 6 मिनिट 30 सेकंदामध्ये मारायचं आहे आणि फिमेलचा जर विचार केला तर 800 मीटर 4 मिनिटामध्ये मारायचं आहे. फिमेलसाठी सर्वात चांगला टाईम आहे की तुम्हाला 800 मीटर 4 मिनिटामध्ये मारायचं आहे आणि हे होऊ पण शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे CISF कॉन्स्टेबल ट्रेडमॅन या भरतीमध्ये कुठलेही मार्क ॲड करण्यात येणार नाहीत. फक्त तुमच्याकडे जर स्पोर्ट्सचं काही असन तर तुम्ही ते ॲड करू शकता. NCC मार्क, ड्रायव्हिंग लायसन हे बाकीचं असलं कोणतेही मार्क तुम्हाला ॲड करण्यात येणार नाहीत, कारण याचा स्वतःच मी फॉर्म भरलेला आहे म्हणून माझं फक्त स्पोर्ट्सचं याच्यामध्ये ॲड झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ट्रेड टेस्ट. ट्रेड टेस्ट म्हणजेच काय की हे सगळं झाल्यानंतर तुमची प्रोसेस तुम्हाला एक ट्रेड टेस्ट द्यावा लागणार आहे. तर आपण इथं कुकचं बघू शकतो. तर कुकिंग फॉर चपाती अँड राईस म्हणजे तुम्हाला कुकचा जर फॉर्म भरला तुम्ही तर इथे तुम्हाला चपाती आणि राईस, व्हेजिटेबल असन, दाल सांबार असन, अशा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या एक 5-6 डिश तुम्हाला करून दाखवायच्या आहेत. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही पास झालात तर तुम्हाला पुढची प्रोसेस घेण्यात येईल. तुम्ही इथं सगळं बघू शकतो. बार्बरचं काय, स्वीपरचं काय, पेंटरचं काय, मालीचं काय, वेटरचं काय,